भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील नागरिकांच्या विविध समस्येच्या निराकरण करण्याबाबत शिवसेनाकडून नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते। नगर परिषद मुख्याधिकारी तुमसर माननीय जुम्मा प्यारेवाले यांनी या धरणे आंदोलनाची दखल घेत निवेदनात दिलेल्या समस्यांवर लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल व प्रलंबित असलेल्या घरकुल लाभार्थ्यांची निधी शासनाकडून प्राप्त झाली असून त्या घरकुल लाभार्थ्यांना त्यांची निधी पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले। त्यावेळी धरणे आंदोलनात अमित एच मेश्राम शिवसेना विभाग प्रमुख, रोशन ढोके शाखा प्रमुख तुमसर, शैलेश पडोडे सामाजिक कार्यकर्ता व इतर सहकारी मंडळी उपस्थित होते। धर्मेंद्र भूते तालुका प्रतिनिधी तुमसर। शिवसेना विभाग प्रमुख तुमसर। तुमसर नगर परिषद अंतर्गत 2018 मध्ये 364 घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते, परंतु त्यांना शेवटच्या टप्प्यातला 30,000 रुपये अनुदान अद्यापही आता मिळालेलं नाही। आजपर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकार त्यांची असूनसुद्धा त्यांनी या घरकुल लाभार्थ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांची थट्टा केलेली आहे। 47 कोटीची पाणी पुरवठा योजना आहे तुमसरामध्ये, मागे 2018-19 मध्ये सुरू झाली, परंतु त्या पाईपलाईन घालून सनेरी ते पुन्हा काढण्यात आले, डॅमेज झाली म्हणून त्याला काढण्यात आले कारण सांगत। आणि 47 कोटीची पाणी पुरवठा योजना ही निव्वळ कंत्राटदारांना फायदा पोहोचण्यासाठी, ठेकेदारांना फायदा पोहोचण्यासाठी ठरलेली आहे। याचा कोणताही लाभ तुमसरकरांना शहरवासियांना झालेला नाही। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।